देशाच्या विविध भागामध्ये धुलीवंदन उत्साहात साजरं केलं जातंय। उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते। हजारो जण यामध्ये सहभागी झालेत। रंग आणि फुलांची उधळण करत इथे रंगाचा हा उत्सव साजरा केला जातो। दुसरी दृश्य आहेत अमृतसर आणि कोलकाता। इथे सुद्धा रंगांची उधळण केली जाते। पर्यावरणपूरक रंग वापरण्यास नागरिकांची पसंती मिळते। आबालवृद्ध सर्वच या रंगांमध्ये न्हाऊन निघालेत। देशभर साजरी केली जाणारी रंगपंचमी अर्थात धुलीवंदन आणि एकीकडे वृंदावन मधली दृश्य आपण पाहतोय। तिथे तर अक्षरशः इथे रंगपंचमी साजरी करण्यासाठी आणि रंगांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी अक्षरशः अलोट अशी गर्दी झाली आहे। अमृतसरमध्ये सुद्धा अनेक जण आजचा धुलीवंदनाचा सण साजरा करताना तर कोलकातामध्ये सुद्धा या महिला एकमेकांना रंग लावून अगदी साध्या पद्धतीने धुलीवंदन साजरी करतात। तर संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा अगदी मुंबईमध्ये सुद्धा धुलीवंदनाचा कसा उत्साह आहे आपण थेट जाऊयात। दादर चौपाटी या भागातून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत, तर वरळीमधून प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण दादर चौपाटी, कारण समुद्रकिनारी आणि एकतर निर्बंध सुद्धा शिथिल झालेले आहेत, त्यामुळे परवानगी मिळाली आहे 2 वर्षांनंतर धुलीवंदन किंवा सण साजरा करण्याची। प्रशांत, काय तिथे वातावरण आहे? वातावरण म्हणजे शब्दात सांगता येणार नाही इतका प्रचंड मोठा उत्साह आहे। जवळपास 2 वर्ष कोरोनामुळे होळी साजरी करता आली नव्हती, रंगपंचमी साजरी करता आली नसती। आपण बघतोय की म्हणजे की अरुणला आपण विनंती करूया, अरुण दाखवू, हा आहे तो मुंबईचा समुद्र आणि समुद्र किनारा। एकीकडे दिसणारा फ्रीवे, दुसरीकडे मुंबईच्या अनेक भागाचं हे विलोभनीय रूप, आणखी त्या समुद्र किनारी ही धमाल मस्ती कुस्ती सगळी दिसते। वेगवेगळ्या स्पर्धा खेळतायत, कॉम्पिटिशन आहे, रंगांची उधळण होते। नॅचरल रंग खेळण्याकडे सगळ्यात जास्त यांचा भर दिसतोय। काय करताय तुम्ही? वेगवेगळ्या स्पर्धा घेताय, रंगपंचमी साजरी करताय। हम लोग बॉम्बे रनिंग से है और हम लोग सुबह 6 बजे से यहाँ पर गेम्स खेल रहे हैं। हमने सब बचपन का गेम्स खेला है। हमने लींबू चम्मच खेला, 3 लेगेड रेस खेला, फिर हमने क्या बोलते हैं डॉग इन द बोन खेला। अभी हम लोग ये 300 मीटर का रिले रेस खेल रहे हैं, तो बहुत मजा आ रहा है सुबह से। एक दुसऱ्याला बॅटल ट्रान्सफर करत या सिलेंडरने सुद्धा रंग उधळत, आपण आता नको उधळू, रंग सुद्धा येईल। खूप मस्ती करताय तुम्ही, ये पुढे काय सांगशील? खूप मजा येते। 2 वर्षानंतर आता होळी साजरी करतोय आणि इट्स व्हेरी हॅपनिंग टू ऍक्च्युअली प्ले लाईव्ह होली रादर दॅन व्हर्च्युअल होली। हो, पण रंग जे आहे ते ऑर्गेनिक रंग वापरताय का त्रासदायक? ऑर्गेनिक रंग आणि विदाउट वॉटर। काय सांगशील आता? बोल, मराठीत बोल, हिंदीत बोल, आनंदाने जे तुला वाटतंय ते बोल। बहुत अच्छा लग रहा है। वी हैड अ लॉट ऑफ फन। भागते भागते थक गए, कोविड में बिल्कुल भागे नहीं है, बट होली में बहुत मजा आ रहा है। मजा येते खूप खेळायला, कोणत्याही वयाचं बंधन सुद्धा नाहीये। आज रंगपंचमीमध्ये तुम्ही सगळेजण इथे एकत्र आले, मस्ती करताय। बहुत मजा आ रहा है, बहुत मजा आ रहा है रविश में। बहुत 2 साल के बाद रंग में आ रहे हैं। तब्बल 2 वर्षानंतर काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय। 2 वर्षानंतर गॅप पडल्यानंतर फक्त ऑनलाईन स्टडीज आणि फक्त आपल्याबरोबर त्या एक व्यक्ती आहे। एक मिनिट, या सगळ्यांच्या स्पर्धा तुम्ही सगळ्या सांभाळताय, सगळ्यांना एकत्र करताय, खेळताय। मला हे पकडायचंय। आपण बघतोय की हा सगळा एक क्लब आहे, हा एक सगळ्या मित्रांचा एक धमाल आहे। वेगवेगळ्या सिलेंडरवरनं इथे रंगांची उधळण केली जाते आणि हे सगळेजण वेगवेगळ्या प्रकारच्या रेस मध्ये खेळताय। सगळ्यात महत्वाचं आहे की पर्यावरण पूरक रंग या ठिकाणी उधळण केले जात आहे। श्वेता जी, आणि हे दृश्य आज मुंबई काय महाराष्ट्र काय संपूर्ण देशभर पाहायला मिळणार आहे, कारण रंगांचा उत्सव आहे आज आणि अनेक निर्बंधांनंतर 2 वर्षांनंतर हा उत्सव साजरा करायला मिळतोय। त्यामुळे अनेक जण उत्साहित आहेत, आनंदित आहेत। आपण आता वरळीमध्ये जाऊया, तिथे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत। प्रणाली, वरळीमधली आपण अगदी होळी असू दे किंवा आज धुलीवंदन, कालपासूनच वरळीचे दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय कशा पद्धतीनं होळी झाली, मग आज धुलीवंदनाला काय विशेष आहे?
श्वेता, सगळ्यात आधी तर तुला धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना जी. धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. कुठलाही सण म्हटला की तो सण चाळींमध्ये कशा पद्धतीनं साजरा होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण गेल्या काही कालावधीमध्ये चाळींच्या जागी आता मोठमोठाले टॉवर उभे राहिलेले आहेत. त्यामुळे अनेकांना असं मनामध्ये कुठेतरी हुरहुर लागलेली असते किंवा कुठेतरी चुकचुकल्यासारखं वाटतं की चाळीत जी धमाल होती ती दुसरीकडे कुठे नाही. आज आपण पाहतोय ही सगळी लहान मुलं निघालेली आहेत खेळायला होळी. तब्बल 2 वर्षानंतर आज यांना मनमोकळेपणानं होळी खेळता येते. यांच्यापैकी कित्येक जण तर इतके लहान आहेत की ज्यांनी खरं तर होळीचा सणच बघितला नसेल, कारण आधी त्यांना काही कळत नव्हतं आणि गेली 2 वर्ष त्यांना होळी खेळता आली नव्हती. आपण जाणून घेऊया 2 वर्षानंतर होळी खेळताय, कसं वाटतंय? मज्जा येते. खूप खूप दिवसानंतर होळी खेळतोय आम्ही. बरं, गेल्या 2 वर्षामध्ये खेळला की नाही लपून छपून? खेळलो, थोडं खेळलो. बरं, आता एवढं म्हणजे खरं तर नेहमीपेक्षा यावेळेला उशिरा होळी सुरू झालेली आहे. म्हणजे खरं तर येतात 7 वाजेपासूनच सुरू करता तुम्ही सगळेजण. हा, आम्ही तर 7 वाजता सुरू केलेलं आहे. आता कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आणि आहे ना किती दिवसांनी खेळतोय म्हणून काय मजा पण येते खूप. मज्जा पण येते खूप. बरं, आता इथली झाल्यानंतर अजून कुठे जायचा विचार आहे? तिकडे हाय होळी अजून. पलीकडच्या बिल्डिंग मध्ये हा यावेळेला सगळ्यांना रंगवून टाकायचंय. हा वॉर वॉर म्हणजे काय हे आम्हाला माहिती नाही. फायटिंग होते आमची. अरे बापरे, म्हणजे यांची रंगांची फायटिंग होते. तू मला सांग, पूर्ण भिजली आहेस, मस्त वेगवेगळे रंग लावलेत. बऱ्या 2 वर्षानंतर हे रंग लावले जात आहेत. काय वाटतंय तुला? एकदम मस्त वाटतंय आणि खेळायला पण खूप चांगलं वाटतं की 2 वर्षाच्या नंतर खेळतोय. आणि पहिलं लपून छपून खेळायचं ना कसं तरी वाटायचं आणि आता फ्रेंड्सवर खेळतोय मस्त वाटते. बरं, 2 वर्ष तुम्ही शाळेत पण गेला नव्हतात, ऑनलाईन एज्युकेशन होतं. वाटलं होतं यावेळेला ऑनलाईनच होळी साजरी करावी लागते की काय? हा हो, आणि स्कूल पण बंद होती तर बाहेर खूप भाग वाटतं. आई बाबा काही म्हणालेत होळी खेळायची नाही, रंग खेळायचे नाही? माझी मम्मी हो बोलली. यावेळेला सगळ्यांच्या पालकांनी हो म्हटलंय, मज्जा करा म्हटलंय. मग आता तुम्ही सगळ्यांना काय सांगताय? बुरा न मानो. आपण बघतोय सगळे लहान मुलं धम्माल करतायत, कारण तब्बल 2 वर्षानंतर त्यांना मनसोक्तपणे होळी खेळायला मिळते, रंगांची उधळण करायला मिळते, पाण्यात खेळायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांबरोबर खेळायला मिळते. नाहीतर बिचारे एकटे एकटे काय होळी खेळणार? जी 2 वर्ष त्यांची कुचंबना झाली होती, होळीसारखा सुंदर सण त्यांना अनुभवता येत नव्हता, तो आज या सगळ्या मुलांना अनुभवता येतोय. सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या रंगाची झालेली आहेत, पण तरीही त्यांना आज खूप मजा येते आहे होळी खेळायला आणि त्यामुळे ते खूप आनंदित आहेत हे आपण पाहतो आहोत. जी प्रणाली, आणि हाच उत्साह संपूर्ण मुंबईभर आहे, महाराष्ट्रभर आहे. कारण आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणची होळी आणि तिकडची काय पद्धत आहे, कशा पद्धतीने साजरी केली जाते हे आपण दाखवतोय प्रेक्षकांना. प्रशांत आणि प्रणाली दोघांचेही धन्यवाद. तुम्ही ही सगळी दृश्य आम्हाला दाखवलीत. मुंबईमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कशी रंगपंचमी साजरी केली जाते किंवा धुलिवंदन साजरं केलं जातंय.